मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा वितरणाचा GR म्हणजे 18व्या डिसेंबरच्या हप्त्याचा GR का नाही आला? आतापर्यंत GR येत असतो. आपण पाहिलंय सामाजिक न्याय विभागाचा GR येत असतो, परंतु यावेळेस 11 तारखेला आलेला आहे रविवार, त्यामुळे रविवारी तर वितरणाला GR येणार नाही. मग आता फक्त आपल्याकडे एकच दिवस उरला आहे, तो म्हणजे उद्याचा. आजही GR आला नाही, मी वाट पाहिली, आजही GR आलेला नाही, मी चेक केलं थोड्या वेळापूर्वी. त्यामुळे वितरणाचा GR आजही आलेला नाही सामाजिक व न्याय विभागाचा. उद्या जर नाही आला तर 11 तारीख तर संपते, कारण 11 तारखेला तर काय येत आहे, तर रविवार येत आहे आणि 11 तारखेपर्यंत जे आहे सामाजिक व न्याय विभागाचा GR येत असतो. आता प्रत्येक महिन्याच्या बाबतीत बोलतोय मी, परंतु डिसेंबरच्या हप्त्याचा जर GR नाही आला तर तुम्ही पाहत असताल बघा की 18व्या हप्त्याचा GR मग कधी येणार? तुम्ही खूप लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न. आणि वितरणाचा GR नेमका कधी येणार आहे? 11 तारखेपर्यंत येणार का? मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगायला, 11 तारीख येईल रविवारी, त्यामुळे रविवारी तर कोणत्याही प्रकारचा GR येत नाही, तुम्हाला माहिती. फक्त आपल्याकडं 10 तारीख म्हणजे उद्याच जे आहे, उद्या शनिवारी जर का वितरणाचा GR नाही आला तर वितरणाचा GR पण पुढे जाईल आणि वितरण पण पुढे जाईल. पण आता काही लाभार्थी असं पण मला विचारतील की सर, आम्ही खूप आता वेगवेगळे बॅनर पाहत आहोत आणि त्याच्यातनं आम्हाला आता क्लिअर व्हायला आहे की वितरणाची जी काही तारीख आहे ही 14 तारखेच्या अगोदर ठरलेली आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि त्यामुळे 2 हप्ते म्हणजे एकंदरीत 3000 रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारचे बॅनर आता आम्ही पाहत आहोत. पण मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय बघा, जर आपण आजची जर का पहिली तारीख, आज 9 तारीख आहे, आज GR नाही आला, रविवारी जी आहे 11 तारीख आहे, 11 तारखेपर्यंत सामाजिक न्याय विभागाचा GR येतो, नाही येणार आता, कारण 11 तारखेला नाही येणार. फक्त एकच तारीख उरली आहे, ती म्हणजे 10 तारखेला जर GR आला नाही तर पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 12 आणि 13 या 2 दिवसामध्ये GR येईल का? आणि GR आला तर परत वितरण होईल का? आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना वाटते की 3000 रुपये एकत्रित मिळतील. आता या 2 दिवसामध्ये खरंच शक्य आहे का? त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्याच्या दिवसात काय हालचाली होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. वितरणाच्या GRच्या बाबतीत सांगतोय आणि खास करून इतक्या कमी वेळामध्ये आतापर्यंत त्या हालचाली दिसायला पाहिजे होत्या, परंतु तसं घडताना दिसत नाही आहे. त्यामुळे एकंदरीत माझ्या मते यावेळेस 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता मला कमी वाटते आहे. आणि या 14 तारखेच्या नंतर म्हणजे मकर संक्रांतीच्या नंतर 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला काय आहे तर याच्यामध्ये रिझल्ट आहे, म्हणजे मतमोजणी आहे. त्यामुळे इथपर्यंत आचारसंहिता राहणार आहे 16 तारीख. आणि माझ्या मते त्यामुळेच ह्या 10 तारखेला म्हणजे शनिवारी वितरण नाही झालं तर या 2 दिवसामध्ये GR येणं, वितरण होणं या गोष्टी शक्य नाही. बिना GRचं वितरण होईल हे पण जरा शक्यता कमी आहे आणि 2 हप्त्याचं वितरण होईल, त्याच्यामध्ये पण ती गोष्ट पण आपण समजून घेतली पाहिजे. आणि या एकंदरीत परिस्थितीमुळे वितरण हे 16 तारखेच्या पुढे जाऊ शकतं, हीच बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. पण जर समजा अगोदर वितरण झालं, जर समजा या 2 दिवसात फास्ट हालचाली जर झाल्या 12 आणि 13 तारखेमध्ये तर फारच छान. आणि एकंदरीत जर का 3000 रुपये एकत्रित जर का जानेवारी आणि डिसेंबरचे मिळाले तर फारच छान. त्याच्यासोबत ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता राहिला होता तो पण द्या मग क्लिअर. तर या व्हिडिओमध्ये बघा, माझ्या मते तरी मला असं वाटतं की उद्याचा दिवस म्हणजेच 10 तारीख उद्या शनिवारी जर GR आला नाही तर GR वितरण 12 आणि 13 तारखेमध्ये होणं शक्य नाही. आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात 3000 रुपये आणि 14 तारखेच्या अगोदर वितरण होणार वगैरे ह्या गोष्टी ह्या फक्त आणि फक्त आश्वासनापुरत्याच मर्यादित ठरू शकतात असं वाटेल. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी अशी कोणत्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट दिलेली नाही. जेव्हा ते अपडेट देतील त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर खात्रीला एक सर्वात अगोदर तो व्हिडिओ उपलब्ध होईल आणि त्याद्वारे तुम्हाला माहिती देण्यात येईल. माझ्यामध्ये सर्व बाबी जे आहेत वितरणाचा GR येऊ शकतो का? उद्या आपल्याला खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. उद्या जर GR नाही आला तर वितरण पुढे जाण्याची शक्यता ही दाट होईल. बघा, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.